होता 3री, 5वी आणि 8वीच्या इयत्तांसाठी, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 3रीच्या वर्गातली विद्यार्थ्यांची जी प्रगती होती त्यांच्यापेक्षा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांची प्रगती थोडीशी कमी झाली होती आणि त्याच्यापेक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांची अजून कमी झाली होती. म्हणजे शिक्षण प्रक्रियेची व्यवस्था बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इयत्ता 3रीचा विद्यार्थी ज्या अपेक्षित क्षमता प्राप्त करत होता त्याच्यापेक्षा 5वीचा विद्यार्थी कमी प्रमाणात प्राप्त करू शकला. याचं कारण नेमकं काय, तर विद्यार्थी इयत्ता 3री पर्यंत ज्या प्राथमिक क्रिया शिकतात, ज्या मूलभूत क्रिया असतात त्या त्यांच्या पक्क्या झाल्या तर त्याच्यावर आधारित पुढील संकल्पनांची इमारत त्यांची तग धरू शकते आणि ती पुढच्या संकल्पना प्राप्त करून मूल्यमापन पुढचं केलं तर ते तग धरू शकतात. पण असं आपल्याला दिसत नाही. तर राष्ट्रीय शैक्षणिक त्याच्यामुळे आपल्याला निपुणची ही जी नवीन योजना आहे ती अंमलात आलेली दिसते आणि ती इयत्ता 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला लागू करायची आहे. 2026-27 पर्यंत आपल्याला ते उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येण्यामागची पार्श्वभूमी आपल्याला याच्यामध्ये दिलेली दिसून येते आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल आहेत अपेक्षित ते त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यामधला पहिला बदल आहे अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन. आपल्या पुस्तकामध्ये अध्ययन निष्पत्ती दिलेले आहेत, त्याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी मूल्यमापन करायचं आहे. या मुद्द्यामध्ये त्यांनी अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय सांगितलेलं आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित असलेला वर्तन बदल आणि अध्ययन निष्पत्तीची गरज सुद्धा सांगितलेली आहे. अध्ययन निष्पत्ती आपण वापरतो, त्या अध्ययन निष्पत्तीचा फायदा फक्त आपल्यालाच होत नाही शिक्षक म्हणून, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा होतो, पालकांसाठी सुद्धा होतो. कारण काही वर्षांपूर्वी आपण 4-5 वर्षांपूर्वी आपण त्या विद्यार्थ्यांना पॅम्पलेट्स दिले होते घरी द्यायला. तर ते का दिले होते की ज्या अध्ययन निष्पत्ती आहे त्याच्याबद्दलची माहिती पालकांना सुद्धा व्हायला पाहिजे की विद्यार्थी नेमका आमचा काय शिकतोय किंवा माझा मुलगा नेमका काय शिकतोय हे पालकांना कळायला पाहिजे. आणि वर्गात लावल्यामुळे विद्यार्थ्यांनाही कळतं की नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि शिक्षकांचा त्याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांना काय शिकवायचं आहे, कोणती अध्यापन पद्धती वापरायची आहे, कसं मूल्यमापन करायचं आहे या संदर्भात अध्ययन निष्पत्तीचा शिक्षकांना फायदा होतो. हा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर शाळा आधारित मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आणि विशेष महत्त्वाचा बदल या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधला म्हणजे समग्र प्रगतीपत्रक. आपण याच्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तकं तयार करायचं त्यावेळेला आपण स्वतः वैयक्तिक शिक्षक तयार करायचे, पण याच्यापुढे आपल्याला पालकांची सुद्धा मदत घ्यायची आहे. विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करणार आहेत. याच्यासाठी सहाध्यायी मूल्यमापन म्हणून आपण सहाध्यायी त्याचे जे वर्ग मित्र आहेत त्यांची सुद्धा मदत आपण या प्रगती पुस्तक तयार करण्यामध्ये घेणार आहोत. एकंदरीत 360 म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा बनवायचा आहे. ही एक तरतूद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. याच्यापूर्वी आपण माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून किंवा विद्यार्थ्यांना घटक एक्सप्लेन करण्यासाठी वापरत होतो, पण याच्यापुढे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात सुद्धा करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य. आपल्याला माहिती आहे की 5वी आणि 8वीला विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. ती विद्यार्थी परीक्षा पास झाला नाही किंवा त्याला अपेक्षित यश मिळालं नाही तर पुन्हा त्याची परीक्षा घ्यायची आहे आणि एवढं करूनही जर त्याला ते अपेक्षित साध्य झालं नाही तर त्याला त्याच वर्गात बसवायचं आहे, आपल्याला माहितीच आहे. आणि आता 6वी पासून त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी तरतूद या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे त्यांना एखादा विषय निवडायचा आहे ज्या विषयामध्ये त्याला रुची आहे, त्या रुचीनुसार त्याला त्या विषयाचं ज्ञान त्या शाळेमध्ये त्याला मिळणार आहे. याच्यापूर्वी काय व्हायचं, आपण 10वी-12वी पर्यंत गेलो, मला 12वी झाली तरी सुद्धा आपल्याला कळत नव्हतं की मला नेमकं काय करायचं आहे, पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये मला पुढे जायचं हे सुद्धा कळत नव्हतं. पण आता ह्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला 6वी मध्येच कळणार आहे की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, माझा कल किंवा माझी आवड कुठल्या क्षेत्रात आहे ते. त्याच्यानंतर पुढचा एक कुशाग्र बुद्धिमत्ता विशेष प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की त्यांना विषय निवडल्यानंतर त्या विषयाबद्दलचं सखोल ज्ञान किंवा त्या विषयाबद्दलचं अधिक मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना देण्याची सोय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आलेली. म्हणजे एकंदरीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही बदल अपेक्षित आहेत ते या आमच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. तर ते गोंधळच करतील ना, त्याच्यामुळे काय करायचं आपण गट करताना त्यांचे असे गट करायचे की ते गोंधळ नाही त्यांचा अध्ययन झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो मुलगा त्याला अध्ययन निष्पत्ती तो साध्य केलेत का त्यानं हे बघण्यासाठी पण आपण मूल्यमापन करतो, हे याच्यामध्ये आहे. आणि हँड्स ऑन म्हणजे काय, एखादं चित्र काढलं मुलगा, चित्र काढतो मुलगा ना, त्यावेळेस काय करतो तो चित्र काढतो वहीवर, पण ज्यावेळेस त्याचं प्रकटीकरण करायचं असतं त्यावेळेस काय करतो तो
मानसिक आणि भावनिक पण तो काय व्यक्त होत असतो. आता त्याच्यामध्ये हे आमिर खानचा पिक्चर आहे आता, एक मुलगा हे असतो तारे जमीन पर, त्याच्यामध्ये काय करतो तो मुलगा, त्याची वही असते अशी, चित्र काढत जातो, प्रत्येक पानाला एक चित्र काढतो, आणि ज्यावेळेस असं वही आपण करतो ना, तो मुलगा त्या कुटुंबापासून दूर गेलेला दाखवलाय. म्हणजे तो भावनिक दृष्ट्या तो तिथं उतरला का नाही, अशा पद्धतीने काय तिथं मुलाचं ते बघता येतं आपल्याला. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा कोणाकडे